महाराणी येसूबाई यांचे माहेर असलेल्या शृंगारपूर गावच्या सीमेवर रस्त्याच्या कडेला कोणा अज्ञात इसमाने जुनाट आंब्याच्या झाडाखाली लाल कपड्यात गुंडाळलेल्या गठडी आणून ठेवल्या आहेत। त्यात लिंबू आणि मिरच्यांसह आणखी काही गूढ विद्यादर्शक साहित्य आहे। ही जागा रस्त्यालगत असल्याने जनतेमध्ये आता भीतीचं वातावरण पसरलंय। या रस्त्यावरून शाळेचे विद्यार्थी ये-जा करत असतात। गावचे सरपंच विनोद उर्फ बाबू पवार यांनी या घटनेची पाहणी केली आणि दैनिक रत्नागिरी टाइम्सच्या डिजिटलकडे आपली प्रतिक्रिया दिली आहे। आज आपण शृंगारपूरच्या बरोबर सीमेवरती उभे आहोत। नायरी आणि शृंगारपूरचं बरोबर सेंटर असं 1.5 किलोमीटर अंतरावरती हे झाड आहे आंब्याचं आणि ही शृंगारपूरची सीमा मानली जाते। आणि या सीमेवरती काल रात्री मध्यरात्री दरम्यान या सीमेवरती काहीतरी एक विद्या केलेली असे दिसतंय। या ठिकाणी आपण बघितलं तर 4 ठिकाणी लाल कपड्यामध्ये काहीतरी बांधलेलं आहे। समोर एक गुलाबी कलरचे एक याच्यामध्ये एक बांधलेलं आहे आणि हा प्रमुख रस्ता असल्यामुळे या रस्त्यावरून रहदारी असते। शाळेतील मुले, गावातील नागरिक पायाने चालत असतात आणि काहीतरी ह्या ठिकाणी विद्या करून लोकांना भ्रमित करण्याचं, संभ्रमित करण्याचं आणि घाबरण्याचा याचा प्रयत्न झालेला आहे किंवा या विद्येला मानणारे लोक आहेत त्याच्यावर काहीतरी कुठल्यातरी विद्या या ठिकाणी केलेली आहे। आणि ही गावचे सरपंच म्हणून या ठिकाणी आम्ही पाहणी करतोय आणि याबाबत संबंधित पोलीस खात्याला या ठिकाणी माहिती देऊन हा विषय कशामार्फत, कशासाठी, कोणत्या उद्देशाने झालेला आहे याची शहानिशा झाली पाहिजे। आज सर्वसामान्य नागरिकांमध्ये यामध्ये ह्या विषयासाठी एक भीतीचं वातावरण निर्माण झाले की या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे। आज संप्रदायात लोक आहेत तरी त्यांना या ठिकाणी या रस्त्याने जात असतात तेही भीत आहेत। या ठिकाणी या सीमेवरती बरोबर गावाच्या सीमेवरतीच या ठिकाणी अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळतंय आणि याच्यातून काहीतरी वाईट गोष्ट साध्य करायची असावी असा संशय नागरिकांना होत आहे आणि याची माहिती संबंधित पोलीस स्टेशनला उद्या सकाळी आम्ही गावकरी देणार आहोत। याची शहानिशा झाली पाहिजे यासाठी आम्ही आज या ठिकाणी तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष आणि मी सरपंच या ठिकाणी आहोत आणि याची पूर्ण माहिती संबंधित खात्याला देण्यात आहोत। हे पहा, या सीमेवरती काहीतरी कुठल्या तरी विद्या या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे। काही लोकांचा याच्यावरती विश्वास आहे की अशी वाईट विद्या, काहीतरी देवाची विद्या करून या ठिकाणी अंधश्रद्धा या ठिकाणी दिसत आहे आणि ती पसरवण्याचा प्रयत्न आहे आणि या गोष्टीमुळे समाजात खूप मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यामुळे या गोष्टीचा छडा लागला तरच या सर्वसामान्य माणसामध्ये निर्माण झालेली भीती ही निघून जाईल। त्यामुळे या गोष्टीकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक या ठिकाणी लक्ष घालायला पाहिजे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।